Good morning, students. We have started chapter number 3 from science first, that is current electricity, from which today we are going to see some numericals. So let's see first numerical. The first one is calculate the work done in moving a charge of 2 coulomb through potential difference of 10 volt. पहा, आपल्याला इथे वर्क डन काढायचं आहे. अ चार्ज ऑफ 2 कुलम म्हणजे 2 कुलम चार्ज एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपर्यंत नेण्याकरिता आपण पोटेन्शियल डिफरन्स जर 10 व्होल्ट यूज केलं असेल तर तेव्हा किती वर्क डन झालं असेल असा प्रश्न विचारलेला आहे. त्यासाठी आपल्याला दिलेला डेटा आहे क्यू इज इक्वल टू 2 कुलम, व्ही इज इक्वल टू 10 व्होल्ट आणि डब्ल्यू आपल्याला काढायचं आहे. याच्यासाठी आपल्याला फॉर्म्युला माहीत आहे. पोटेन्शियल डिफरन्सच्या डेफिनेशनवरून आपल्याला फॉर्म्युला माहीत आहे. व्ही इज इक्वल टू डब्ल्यू अपॉन क्यू. सो डब्ल्यू इज इक्वल टू व्ही अपॉन क्यू. व्हॅल्यूज पुट आउट केल्या, त्याच्यावरून आपण कॅल्क्युलेशन केलं. आपल्याला मिळालं डब्ल्यू इज इक्वल टू 5 जूल्स. सो द वर्क डन इज 5 जूल्स. ओके. सी next numerical, that is find the resistance of a current of 0.24 ampere is passing through it and potential difference of 24 volt is applied across it. बघा, इथं आपल्याला रेजिस्टन्स फाइंड आउट करायचा आहे. ज्याचा करंट आहे 0.24 एम्पियर आणि पोटेन्शियल डिफरन्स दिलेला आहे 24 व्होल्ट. सो हिअर गिवन डेटा इज, बघा आय दिलेला आहे किती आहे 0.24 एम्पियर अँड व्ही इज अ 24 व्होल्ट. आपल्याला फॉर्म्युला माहीत आहे रेजिस्टन्सचा. ओहम्स लॉवरून आपण हा फॉर्म्युला लिहू शकतो. काय आहे तर आर इज इक्वल टू व्ही अपॉन आय. इथे व्ही दिलेला आहे, आय दिलेला आहे, आर फाइंड आउट करायचं आहे. व्हॅल्यूज पुट आउट केल्या. आर इज इक्वल टू 100 ओहम असा आपल्याला आन्सर मिळालं. नाऊ लेट्स सी द नेक्स्ट एक्झाम्पल. द रेजिस्टन्स ऑफ अ डिव्हाइस इज 100 ओहम. फाइंड द करंट थ्रू इट वेन अ पोटेन्शियल डिफरन्स ऑफ 20 व्होल्ट इज अप्लाइड अक्रॉस इट. टू पास द सेम करंट थ्रू अ डिव्हाइस हॅविंग रेजिस्टन्स ऑफ 20 ओहम, हाऊ मच पोटेन्शियल डिफरन्स शुड बी अप्लाइड अक्रॉस इट. आता इथे बघा, द रेजिस्टन्स ऑफ अ डिव्हाइस 100 ओहम म्हणजे एखाद्या डिव्हाइसचा रेजिस्टन्स आहे 100 ओहम. तर आणि त्याच्या थ्रू 20 व्होल्ट इतकं पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय केलं असताना किती करंट पास होईल आपल्याला फाइंड आउट करायचं आहे फर्स्ट. त्यानंतर टू पास द सेम करंट म्हणजेच जेवढा आपल्याला करंट आपल्याला उत्तर मिळेल तितकाच करंट जर त्या डिव्हाइसमधून 20 ओहम इतक्या रेजिस्टन्समधून पास करायचा असेल तर त्याला किती पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय करावा लागेल हे विचारलेलं आहे. ठीक आहे. तर बघा गिवन डेटा आहे. तर इथं आपल्याला गिवन डेटा काय दिला आहे, R1 इज इक्वल टू 100 ओहम म्हणजेच रेजिस्टन्स पहिल्यांदा रेजिस्टन्स दिलेला 100 ओहम. त्यानंतर तेव्हा पोटेन्शियल डिफरन्स आपण 20 व्होल्ट इतका अप्लाय केला होता आणि तेव्हाचा करंट आपल्याला I1 फाइंड आउट करायचा आहे. I2 आणि I1 मात्र सेम आहेत. R2 200 ओहम आहे आणि त्यावेळेला किती पोटेन्शियल डिफरन्स दॅट इज अ V2 आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. ठीक आहे. तर बघू आपण कॅल्क्युलेशन्स करू. पहा, आपल्याला ओहमच्या लॉनुसार फॉर्म्युला माहीत आहे I इज इक्वल टू व्ही अपॉन आर. मग आता पहिल्यांदा आपल्याला काय विचारलं होतं त्यांनी की जेव्हा रेजिस्टन्स आहे 100 ओहम आणि पोटेन्शियल डिफरन्स आहे 20 ओहम त्यावेळेला आपल्याला I1 दॅट इज करंट किती पास होईल ते काढायचा होता. सो आपण किमती घातल्या. V1 इज इक्वल टू 20 व्होल्ट, R1 इज इक्वल टू 100 ओहम आणि I1 त्याच्यानुसार कॅल्क्युलेशन करून आपल्याला मिळालेलं आहे 0.2 एम्पियर. देअरफॉर करंट थ्रू द फर्स्ट डिव्हाइस इज 0.2 एम्पियर. आता पुढे काय विचारलं आहे की दुसऱ्या रेजिस्टन्सला म्हणजेच दुसऱ्यांदा आपल्याला R2 दिलेला आहे 200 ओहम
तेवढ्या रेजिस्टन्ससाठी सेम करंट फ्लो करायचा असेल तर किती पोटेन्शियल डिफरन्स आपल्याला अप्लाय करावा लागेल. सो आणि आणखीन एक कंडिशन काय दिली आहे, सेम करंट पास करायचं आहे, म्हणजेच I1 आणि I2 हे सेम असणार आहेत. आपण I1 काढला आहे 0.2 एम्पियर आणि आपल्याला त्याच्यावरून V2 म्हणजेच किती पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय करायचं आहे ते काढायचं आहे. देअरफॉर सेम ओहमचा लॉस वापरायचा आहे. V2 इज इक्वल टू R2 I2 आला फॉर्म्युला बघा. त्यानंतर आपल्याला ह्या फॉर्म्युल्यात किमती घालायच्या आहेत. R2 200 ओहम आणि I2 काय असणार आहे, सेम ॲज I1 दॅट इज 0.2 एम्पियर. म्हणून मग V2 इज इक्वल टू ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर 40 व्होल्ट इतकं आपलं आन्सर आलं. देअरफॉर पोटेन्शियल डिफरन्स शुड बी अप्लाइड अक्रॉस इट इज 40 व्होल्ट असं फायनल आन्सर आपल्याला लिहिलं पाहिजे. आता पुढचं सम बघा. कॅल्क्युलेट द लेंथ ऑफ वायर ऑफ रेडियस 0.5 millimeter needed to prepare a coil of resistance 40 ohm. The resistivity of material of wire is 3.14 into 10 raised to 7 ohm meter. इथं आपल्याला काय काढायचं आहे, हा रेजिस्टिव्हिटीशी कन्सर्न असणारा प्रॉब्लेम आहे. तर बघा आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं आहे, लेंथ काढायची आहे वायरची. कंडक्टिंग वायर जी आहे त्याची लेंथ काढायची आहे जिचा रेडियस 0.5 मिलीमीटर इतका आहे आणि त्यापासून आपल्याला कॉईल बनवायचा आहे रेजिस्टन्सचा, ज्याचं रेजिस्टन्स आहे 40 ओहम. तर मग आपल्याला त्या म्हणजे त्या मटेरियलचं ज्याच्यापासून आपल्याला कॉईल बनवायचं आहे त्या मटेरियलचं आपल्याला रेजिस्टिव्हिटी त्यांनी दिलेली आहे. ती किती आहे, 3.14 इंटू 10 raised to -7 ओहम मीटर. ह्या सगळ्या गोष्टी गिवन डेटामध्ये लिहून घेऊया. R इज इक्वल टू 0.5 मिलीमीटर. मिलीमीटरमध्ये दिलं आहे म्हणलं आपल्याला स्टँडर्ड युनिटमध्ये म्हणजेच मीटरमध्ये करून घेतलं पाहिजे. सो इट इज 5 इंटू 10 raised to -4 मीटर. R इज 40 ओहम अँड रो म्हणजे काय, रेजिस्टिव्हिटी. इट इज अ 3.14 इंटू 10 raised to -17 ओहम मीटर. आता पहा आपल्याला इथं L म्हणजेच लेंथ ऑफ वायर काढायचे, तर ह्यासाठी आपल्याला रेजिस्टिव्हिटीचाच फॉर्म्युला यूज करावा लागणार. सो आपल्याकडे अवेलेबल असणारा फॉर्म्युला R इज इक्वल टू रो इंटू L अपॉन A. R इज द रेजिस्टन्स ऑफ वायर, रो इज द रेजिस्टिव्हिटी, L इज द लेंथ ऑफ वायर अँड A इज द एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ दॅट पर्टिक्युलर वायर फ्रॉम विच कॉईल इज टू बी प्रिपेअर्ड. ठीक आहे. त्यानंतर बघा आता इथं आपल्याला एरिया तर दिलेला नाही आहे पण त्या वायरचा रेजिस्टन्स दिलेला आहे. मग त्याचा वापर करून आपण त्याची एरिया काढू शकतो. सो एरियाच्या ऐवजी आपण πr² हा फॉर्म्युला यूज करूया. R दिलेला आहे 40 ओहम म्हणून Rच्या ऐवजी 40 टाकले. त्यानंतर रो आहे 3.14 इंटू 10 raised to -17 इंटू L दिलेला नाही आपल्याला काढायचं आहे 3.14. पायची व्हॅल्यू आहे 3.14. त्यानंतर रेडियस दिलेला आहे 5 इंटू 10 raised to -4 त्याचा स्क्वेअर लिहिला. मग ह्या सगळ्या गोष्टी आपण पुट आउट केल्या, त्याच्यावरून L काढायचा आहे. मग L इज इक्वल टू ह्या सगळ्या किमती घेतल्या. त्यानंतर हे बघा ह्याच्यात आपल्याला एक्सप्रेशनमध्ये कळतं की 3.14 हा 3.14ला कॅन्सल होतो आणि राहिलेल्या गोष्टींचं मल्टिप्लिकेशन केलं असता आपल्याला L इज इक्वल टू 100 मीटर इतकं आन्सर मिळतं. देअरफॉर लेंथ ऑफ वायर नीडेड इज 100 मीटर असं आपलं फायनल आन्सर असेल. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट सम बघूया. तर द रेजिस्टन्स ऑफ 1 मीटर लॉंग नायक्रोम वायर इज 6 ओहम इफ वी रिड्यूस द लेंथ ऑफ वायर टू 70 सेंटीमीटर व्हॉट विल बी द रेजिस्टन्स ऑफ इट असा प्रश्न आहे. तर बघा इथं काय दिलेलं आहे, तर एक नायक्रोम वायर आहे जिची लेंथ आहे 1 मीटर आणि तिचा रेजिस्टन्स आहे 6 ओहम. जर त्या वायरची लेंथ आपण 1 मीटरवरून 70 सेंटीमीटर केली तर तिचा रेजिस्टन्स किती असेल असा प्रश्न विचारलेला आहे. सो हिअर इज द गिवन डेटा. L1 म्हणजे सुरुवातीची लेंथ किती होती 1 मीटर आणि नंतरची लेंथ किती झाली 70 सेंटीमीटर दॅट इज L2. मग L2 किती असेल 70 सेंटीमीटर म्हणजेच 0.7
मीटर. आणि इथं सुरुवातीचा रेजिस्टन्स दिलेला आहे 6 ओहम आणि पुन्हा तिचा लेंथ कमी केल्यानंतरचा रेजिस्टन्स किती असेल असा आपल्याला विचारलेला आहे. तर आपल्याला इथं सुद्धा फॉर्म्युला रेजिस्टिव्हिटीचाच वापरावा लागणार आहे. दॅट इज R इज इक्वल टू रो इंटू L अपॉन A. आता पहा आपला फॉर्म्युला आहे रेजिस्टिव्हिटीचा. त्याच्यानुसार आपण म्हणजे ह्या दोन्हीही म्हणजे छोट्या वायरसाठी आणि मोठ्या वायरसाठी सुद्धा हा फॉर्म्युला वर्कआउट करणार आहे. म्हणून आपण घेताना कसं घेतलं R1 इज इक्वल टू रो इंटू L1 अपॉन A. कारण एरिया ऑफ क्रॉस सेक्शन दोन्ही वायरिंगचा समान असणार आहे म्हणून दोन्हीकडे आपण एच घेणार आहे. ठीक आहे. मात्र रेजिस्टन्स चेंज होईल म्हणून R1 आणि R2 घेतले. R2 इज इक्वल टू रो इंटू L2 जी नंतरची लेंथ आहे अपॉन A. मग आता जर ह्या दोन्हींचा रेशो घ्यायचा म्हणला दॅट इज R2 अपॉन R1 इज इक्वल टू L2 अपॉन L1 येणार. कारण रो समान असणार आहे, रेजिस्टिव्हिटी दोन्ही वायरची समान असणार आहे आणि एरिया ऑफ क्रॉस सेक्शनसुद्धा समान असणार आहे. म्हणून R2 अपॉन R1 इज इक्वल टू L2 अपॉन L1 येणार. मग आपल्याला R2 काढायचा आहे, R1 माहिती आहे, L2 सुद्धा माहिती आहे आणि L1 सुद्धा माहिती आहे. त्या फॉर्म्युल्यात किमती जर घातल्या तर आपल्याला R2 इज इक्वल टू 0.7 इंटू R1 अशी किंमत मिळते. म्हणून मग R1 इज इक्वल टू 0.7 इंटू 6 ओहम. 6 ओहम ही R1ची व्हॅल्यू आहे. देअरफॉर R1 इज इक्वल टू 4.2 ओहम. अशा आपल्याला त्या रेजिस्टन्सची किंमत मिळते. ठीक आहे. म्हणजेच देअरफॉर द रेजिस्टन्स ऑफ वायर इज R2 इज इक्वल टू 4.2 ओहम. हा त्या वायरीचा रेजिस्टन्स असणार आहे. अशा प्रकारे आपण या प्रकारचे सम्स सॉल्व करू शकतो. ठीक आहे. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.